नाशिक शहर जे एकेकाळी गुन्हेगारीसाठी ओळखलं जायचं तेच आता पोलिसांच्या शिस्तीच्या झंझावातासाठी ओळखलं जाऊ लागलंय। गुन्हेगारीच्या सावल्या गडद व्हायच्या आधीच पोलिसांची सायरन वाजतायत। ड्रग्स पासून दरोड्यांपर्यंत, अवैध धंद्यांपासून तलवारीच्या कारवायांपर्यंत गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलिसांनी ॲक्शन मोड सुरू केला आहे। मात्र अशातच शहराला हादरवून सोडणारी आणखी एक घटना नाशिक शहरात समोर आली आहे। फक्त 100 रुपयांच्या फाटलेल्या नोटेवरून पेट्रोल पंपावर रक्तरंजित हल्ला घडल्याची ही घटना घडली आहे। ही घटना आहे नाशिकच्या बोधलेनगर परिसरातील धात्रक पेट्रोल पंपाची। रविवारी रात्री 100 रुपयांची फाटलेली नोट ग्राहकाला दिली आणि ही फाटलेली नोट घेण्यास ग्राहकाने नकार दिला आणि पुढच्याच क्षणी रागाच्या भरात ग्राहकावर तलवारीने हल्ला करण्यात आलाय। हल्ला इतका अचानक होता की पाहणारेच थरारले, पण सुदैवाने हेल्मेट असल्याने संबंधित ग्राहकाचा जीव हा थोडक्यात वाचलाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे, तर त्यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मदन सोमवंशी याला अटक केली आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। प्राथमिक तपासात आरोपीने यापूर्वी देखील लहान सहान वादांवरून वर्तन गमावल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक पोलिसांनी काही महिन्यांपासून शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा संकल्प हाती घेतलाय। अंमली पदार्थ विरोधी मोहिमेपासून अवैध व्यापाऱ्यांवरील धडक कारवाईपर्यंत आता अशा रस्त्यावरच्या गुन्ह्यांनाही पोलिसांनी झिरो टॉलरन्स दाखवला आहे। शहराच्या सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या या ॲक्शन मोडनं पोलीस दलाचं जनतेवरील विश्वासाचं बंध अजूनच मजबूत झालंय। फाटलेली नोट आणि क्षणात भडकलेला राग, पण पोलिसांची तत्परता आणि कायद्याचा हात यांनी या रक्तरंजित वादाचा शेवट ठरवलाय। त्यामुळे गुन्हा कुठेही केव्हाही घडला तरी यातून सुटणार कोणीच नाही, हेच या कारवाईतून स्पष्ट झालंय। लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक।